या सामन्याचे पंच म्हणून काप पाटील, पिंटू शेट कानडे, मंदार प्रसाद आणि मोहीन साटविलकर। हा पहिला चेंडू खराब, राईट आर्म राउंड द विकेट मनीष दळवी शुभम साठी हाई नो चेंडू आणि हा चौकार। या चौकाराने एक नो बॉलचा असे 5 धावा मिळतात त्या विक्रमी संघाला। मनीष हाई चौकार, या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 10। राईट आर्म राऊंड अतिशय खराब गोलंदाजी मनीष दळवीसाठी। मनीष दळवी हा आयकॉन खेळाडू आहे साडवली संघाचा। 11 हाई वाईट चेंडू, थोडस दडपण येते ते मनीषवर मला माहिती आहे। आणि हा एक चौकार, या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 16। पहिलं षटक चालू आहे ते मनीष याच्या रूपाने त्याला फेसिंग करतोय तो शुभम। हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे विक्रमी संघाचा। परंतु त्या मनीष राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो शुभमला अतिशय चांगला चेंडू होता। आता मात्र थोडीशी लेंथ सापडली ते मनीषला। मनीष राईट आर्म राऊंड द विकेट, हा चांगला चेंडू, एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय। संघाची धावसंख्या होती ती 17। बिनबाद पहिलं षटक चालू आहे। या पहिल्या षटकाचा हाही चांगला चेंडू। आता मात्र मी मागाशीच बोललो की हा आयकॉन खेळाडू आहे, दडपण तेवढंच घेणार नाही। आणि आता लेन्स सापडले ती मनीषला, चांगला चेंडू। आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 17। स्वरूप बघूया, मला वाटतं लेफ्ट हँड गोलंदाज असावा, त्याच्या टान्सवरनं वाटतोय तो लेफ्ट हँड असावा। हो आणि तो लेफ्ट हँडच आहे। बघूया लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करेल तो बंटीला। पहिला चेंडू हा वाईट घोषित करतात पंच पिंट्या कानडे। स्वरूप राईट आर्म लेफ्ट हँड राऊंड विकेट, चांगला चेंडू होता, नीटचा समजलेला नाही तो बंटीला। आता मात्र शुभम त्याला कानमंत्र देतो। शुभम हा अतिशय फास्ट खेळाडू आहे, आपल्या संघासाठी तो खूपच उपयोगी ठरतो। परत एकदा स्वरूप लेफ्ट हँड, हा चांगला चेंडू, त्याची आक्रमकता बघा, बॉल चेंडू हा नो बॉल। इथे एक बक्षीस दरम्यान एक बक्षीस येते बंटीसाठी। सतत 3 चौकार मारले तर अमित मांगले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। हा डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू, एक धाव। स्वरूप लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करेल तो बंटीसाठी। हा आणि हा मात्र छोटा पॅकेट बडा धमाका स्वरूपचा, छोटा पॅकेट बडा धमाका स्वरूप। त्रिपराजित केल्यानंतर त्याची जी ऍक्शन बघावी ती बघण्यासारखी होती स्वरूपची। थोडासा आक्रमक वाटतोय आपल्या बॉलिंग ऍक्शन वरून। बंटीची जागा घेतो तो प्रितेश। हा मात्र वाईट चेंडू पंच पिंट्या कानडे घोषित करतायत। या एका बरोबर धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होती ती 21।
हाई चेंडू नो बॉल घोषित करतात पंच. संघाची धावसंख्या 22. लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो स्वरूप. बघूया एक गडी बाद. 22. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक. हा चांगला चेंडू होता. या ऐकल चांगला चेंडू अतिशय सुंदर. नीटचा समजला नव्हता तो प्रितेशला. तिसरं षटक घेऊन येतोय तो. राज राईट आर्म राऊंड द गोलंदाजी करेल तो शुभमला. हा चांगला चेंडू. बघूया राज गोलंदाजी करतोय. नीटचा चेंडू समजला नव्हता तो शुभमला. बघूया पुढचा चेंडू वर काय निर्णय होतो. हा मात्र पटवलेला परंतु क्षेत्ररक्षका हातामध्ये. दोन्ही चेंडू निर्धाव जात आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 22. आता मात्र स्वर्ण चेंडू टाकतोय. या एका स्वर्ण चेंडूची धावसंख्या होते 23. एक गडी बाद. हा चांगला चेंडू आहे. शुभमला काही समजलेला नव्हता या चेंडूचा. यार्कर चेंडू एक आधारस्तंभ म्हणून शुभमकडे पाहिलं जातं. त्यालाच हा चेंडू काहीसा समजला नाही. राज परत एकदा तयार आहे शुभमसाठी. एक चेंडू या वाईट बॉलवर संघाची धावसंख्या होती ती 24. काही चेंडू शिल्लक. राज राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. काय तिसरा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या होती ती 24. साहिल राज गोलंदाजीसाठी तयार. त्याला फेस करेल तो साहिल. तिसरा षटक चालू. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 24. आणि हा फलंदाज बाद आणि पहिली हॅट्रिक होते या त्या ओव्हर मध्ये त्यानं एकही बॅटचे धाव न देता फक्त 2 जे रन्स आहेत ते त्याचे वाईट बॉलचे आहेत. म्हणजे ते निर्धाव षटक
आणि 3 विकेट. बॉलर नेम प्लीज. अर्षद. 24 धावसंख्या स्थिरावलेली आहे. 24 पंच म्हणून काम पाहत आहेत पिंट्या कानडे, प्रसाद मंदार प्रसादे आणि मोहीन साटवीकर. बघूया औषध एका धावेवर संघाची धावसंख्या होती ती 25. हा चांगला खेळ. हाही एक धावेसाठी जातो. डिक्लेरेशन पंच घोषित करतायत. संघाची धावसंख्या होती ती 26. चेंडू चौथा आणि अंतिम षटक या दुसऱ्या सेमीफायनलचा चालू आहे. वागजाई साडवली कडून हा चेंडू नो आणि 2 धावा मिळतात त्या विग्रवली संघाला. संघाची धावसंख्या होती ती 28. गोलंदाज तयार. प्रितेशला हा चांगला होता. बघूया सुंदर क्षेत्ररक्षण केले ते मनीष डाळवीनं. आयकॉन खेळाडू साडवलीचा. हाही चांगला चेंडू होता. अठ्ठावीस. एक धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये जातो. संघाची धावसंख्या 29. पुढचा शेवटचा मला वाटतं चेंडू असावा या षटकामधील. तीस धावा जिंकण्यासाठी 31 धावांचा आवश्यक. सुरुवात करतोय तो वाईट बॉल. या वाईट बॉल वर संघाची धावसंख्या होते ती 1. हा चांगला चेंडू. शुभम 31 धावांचा माफक आव्हान. बघूया
काही होऊ शकतं. या अगोदर 29 धावा चेस नाही झाल्या आहेत. हा चांगला चेंडू. एक धाव. संघाची धावसंख्या होती 1. मनीष दळवी फलंदाजी करतोय आणि एक धाव. संघाची धावसंख्या 2. बिनबाद 2. शुभम गोलंदाजी करेल तो मनीषला. हा चेंडू वाईट बॉल जातो. मला वाटतं मनीष कोणतेही दडपण न घेता खेळतोय. हा आयकॉन खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कसं खेळायचं ते. संघाची धावसंख्या होती ती 3. बिनबाद. हा चौकार येतो. संघाची बघूया. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करेल तो मनीषला. हा चेंडू वाटला जातो तो वाईट. या एका धावेवर संघाची धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक चालू आहे. थोडासा दबावाखाली संघ येतो तो विक्रवलीचा. या परत एकदा वाईट बॉल. 9. थोडासा दबाव येतोय तो विक्रवली या संघाला. मला वाटतं पंच खेळाडूंना थोडस बाहेर करतायत. बघूया. शुभम हा चांगला चेंडू होता आणि डिक्लेअर झोन मध्ये येतो. संघाची धावसंख्या होती ती 10. बिनबाद 10. कोणतंही दडपण न घेता खेळतोय तो मनीष दळवी, साडवलीचा आयकॉन खेळाडू. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत आपल्या बॅटिंगच्या जोरावर. आणि हा चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होती ती 14. बिनबाद 14. पहिलं षटक संपलंय. जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो वाघजाई साडवली संघ. दरम्यान बंटी राईट आर्म हा चेंडू एका धावेसाठी मारतोय तो. बंटी राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करेल तो दीपला. बघूया काय चमत्कार करतोय का. हा चौकार जातोय. स्ट्रेट मारलेला हा चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होती ती 15. चालू आहे. अतिशय खराब गोलंदाजी बंटीच्या. आई चौकार. सलग 3 चौकार मारले त्या खेळाडूने दीपने. चांगला चेंडू होता. हा वाईट बॉल घोषित करतायत पंच पिंट्या कानडे. संघाची धावसंख्या 29. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे साडवली संघाला. आणि हा चौकार. आणि या